नमस्कार. आता आपण पाहणार आहोत भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची कथा. नरसिंह म्हणजे नृसिंह जयंती कधी साजरी करतात? नृसिंह यांची माहिती, तारीख, मुहूर्त आणि महत्त्व काय? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. आणि नरसिंह देवाच्या काही प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिराची सविस्तर माहिती. जय श्री हरी विष्णू. मित्रांनो, नृसिंह जयंती हिंदू पंचांगानुसार दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्थीला साजरी केली जाते. असे मानले जाते की याच दिवशी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी नृसिंह अवतार घेतला होता. येणाऱ्या काळात नृसिंह जयंतीच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत. 2026 मध्ये नृसिंह जयंती 30 एप्रिल 2026 म्हणजे गुरुवार रोजी साजरी केली जाईल. 2025 मध्ये म्हणजे गेलेली ही जयंती 11 मे 2025 रोजी होती. महत्त्वाचे तपशील. 2026 चतुर्दशी तिथी सुरू 29 एप्रिल 2026 रात्री 7:51 चतुर्दशी तिथी समाप्त 30 एप्रिल 2026 रात्री 9:12 मुख्य पूजेचा वेळ. भगवान नृसिंहाचा अवतार संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी झाला होता, म्हणून सायंकाळी 4:17 ते 6:56 या काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. साजरी करण्याची पद्धत. 1. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. 2. भगवान नृसिंहाची मूर्ती किंवा चित्राची फुले चंदनाने पूजा केली जाते. 3. नृसिंह कवच किंवा नृसिंह स्तोत्राचा पाठ केला जातो. 4. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण केली जाते. आजपासून लाखो वर्षापूर्वी सत्ययुगात जेव्हा मंदराचल पर्वताच्या दरीत सुमारे 100 वर्षापासून सतत एकच मंत्र आणि एकच स्वर गुंजत होता, ओम ब्रह्मणे नमः. खरं तर अनेक वर्षापासून ब्रह्मदेवाची अत्यंत कठीण तपश्चर्या करणारा हा महाबली असुर दुसरा कोणी नसून स्वतः हिरण्यकश्यपू होता. हिरण्यकश्यपूची ही कठीण तपश्चर्या पाहून इंद्रदेवासह सर्व देवांना आपले भविष्य अंधारात बुडत असल्याचे जाणवू लागले. त्यानंतर सर्व देव धावत ब्रह्मलोकात गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना अभिवादन करत आपली चिंता व्यक्त केली. इंद्रदेव म्हणाले, पितामह, खूप उशीर होण्यापूर्वी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की कृपया त्या महाबली हिरण्यकश्यपूला कोणतेही साधे वरदान देऊन संतुष्ट करा. ब्रह्मदेव म्हणाले, देवराज, कदाचित तुम्ही विसरत आहात की हिरण्यकश्यपू अनेक वर्षापासून अत्यंत कठोर तपश्चर्येत मग्न आहे. प्रकृतीचा असा नियम आहे की जशी तपश्चर्या तसे फळ. ब्रह्मदेवाचे हे कठोर शब्द ऐकून सर्व देव व्याकुळ झाले आणि स्वर्गलोकात निघून गेले. इकडे पृथ्वीवर हिरण्यकश्यपूने कशाचीही पर्वा न करता आपली घोर तपश्चर्या सुरूच ठेवली. अखेर तो दिवस आला जेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणाले, उठ वत्सा, डोळे उघड. आम्ही तुझ्या तपश्चर्येवर अत्यंत प्रसन्न आहोत. तुला जे वरदान हवे असेल ते माग. हिरण्यकश्यपूने थेट अमर होण्याचं वरदान मागितले. ब्रह्मदेवानी हे प्रकृतीच्या नियमाविरुद्ध असल्याचे सांगून त्याला दुसरे काहीतरी मागण्यास सांगितले. त्यावर हिरण्यकश्यपूला राग आला आणि त्याने अत्यंत विचारपूर्वक असे वरदान मागितले ज्याने तो स्वतःला अजिंक्य समजू लागला. त्याला कोणताही देव, यक्ष, राक्षस, मानव किंवा प्राणी मारू शकणार नाही. त्याला दिवसा किंवा रात्री मृत्यू येणार नाही. त्याला कोणत्याही अस्त्राने किंवा शस्त्राने मारता येणार नाही. त्याला पृथ्वीवर किंवा आकाशात मृत्यू येणार नाही. याचा मृत्यू घराच्या आत किंवा घराच्या बाहेरही होणार नाही. वरदान मिळाल्यानंतर हिरण्यकश्यपूचा अहंकार गगनाला भिडला. त्याने आपल्या राज्यात भगवान विष्णूंच्या पूजेवर बंदी घातली. विष्णूंनी
त्याच्या भावाचा हिरण्याक्षाचा वध केला होता. त्यामुळे तो विष्णूंना आपला कट्टर शत्रू मानत होता. काही काळानंतर हिरण्यकश्यपूला मुलगा झाला, ज्याचे नाव प्रल्हाद ठेवले गेले. प्रल्हाद हा जन्मताच भगवान विष्णूंचा परमभक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विष्णूंची भक्ती सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याला मारण्याचे अनेक कट रचले. त्याला उंच कड्यावरून फेकून दिले. त्याला विष दिले. त्याला अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच होलिका दहन. त्याला सापांच्या कोठडीत टाकले. परंतु विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काहीच झाले नाही. संतापलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद म्हणाला, ते प्रत्येक कणात आहेत, या खांबातही आहेत. हिरण्यकश्यपूने रागाने खांबावर गदा मारली आणि त्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले. अर्धा मानव आणि अर्धा सिंह, त्यामुळे ते मानव किंवा प्राणी नव्हते. संध्याकाळची वेळ, जी दिवस किंवा रात्र नव्हती. उंबरटा, जो घराच्या आत किंवा बाहेर नव्हता. मांडीवर धरून, म्हणजेच जे पृथ्वीवर किंवा आकाशात नव्हते. नखांनी वध केला, जे अस्त्र किंवा शस्त्र नव्हते. अशा प्रकारे हिरण्यकश्यपूचा अंत झाला. नरसिंह देवांचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शिव शरभ अवतारात प्रकट झाले. शेवटी नरसिंह देवांचा क्रोध शांत झाला आणि त्यांनी आपली ऊर्जा विष्णूंमध्ये विलीन केली. भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्यपूची ही कथा केवळ एक युद्धाची नसून ती अहंकार विरुद्ध भक्ती आणि न्याय विरुद्ध अन्याय यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे. या विषयावर काही सविस्तर आणि सखोल पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. हिरण्यकश्यपूच्या वरदानातील चतुराई. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून मागितलेले वरदान अत्यंत विचारपूर्वक तयार केलेले होते. त्याला वाटले की त्याने मृत्यूच्या सर्व शक्यता बंद केल्या आहेत. त्याने मागितले होते की ठिकाण, तो घराच्या आत किंवा बाहेर मरणार नाही. वेळ, तो दिवसा किंवा रात्री मरणार नाही. सजीव, त्याला मनुष्य किंवा प्राणी मारू शकणार नाही. शस्त्र, त्याला कोणत्याही अस्त्राने म्हणजे फेकून मारायचे किंवा शस्त्राने हातात धरून मारायचे मरण येणार नाही. स्थान, तो जमिनीवर किंवा आकाशात मरणार नाही. भगवान विष्णूंनी नर अधिक सिंह अवतार घेऊन या सर्व अटींचे उल्लंघन न करता त्याचा वध केला. त्यांनी त्याला उंबरट्यावर, आत नाही की बाहेर नाही, बसवून संध्याकाळी, म्हणजे दिवस नाही की रात्र नाही, मांडीवर घेऊन, जमीन नाही की आकाश नाही, आपल्या नखांनी, शस्त्र नाही की अस्त्र नाही, फाडून टाकले. 2. प्रल्हादाची अतूट भक्ती. प्रल्हाद हा असुर कुळात जन्मला असूनही परम विष्णू भक्त होता. याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा प्रल्हाद मातेच्या गर्भात होता तेव्हा देवर्षी नारदांनी त्यांच्या मातेला म्हणजेच कयाधू यांना भगवंताच्या कथा ऐकवल्या होत्या. त्यामुळे प्रल्हादावर गर्भातच भक्तीचे संस्कार झाले होते. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहीण होलिका हिची मदत घेतली, जिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते. पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी, या उक्तीप्रमाणे प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून राख झाली. याच घटनेची आठवण म्हणून आपण होळी साजरी करतो. 3. नरसिंह अवताराचे उग्र रूप आणि शरभ अवतार. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतरही भगवान नरसिंहांचा क्रोध शांत होत नव्हता. त्यांचे उग्र रूप पाहून तिन्ही लोक थरथर कापू लागले. त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी देवांनी प्रल्हादाला प्रार्थना करण्यास सांगितले. प्रल्हादाच्या स्तुतीने त्याचा राग काहीसा कमी झाला. पौराणिक कथानुसार नरसिंहाचा उग्र अवतार शांत करण्यासाठी भगवान शिवांनी
शरभ म्हणजे पक्षी, सिंह आणि मनुष्य यांचे मिश्रण असलेले 8 पायांचा प्राणी अवतार घेतला होता. त्यानंतर नरसिंहदेव शांत झाले. 4. आध्यात्मिक संदेश. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकाराचा नाश, कितीही शक्ती किंवा वरदान मिळाले तरी अहंकारी व्यक्तीचा अंत निश्चित असतो. ईश्वराचे सर्वव्यापी असणे. प्रल्हादाने सांगितल्याप्रमाणे ईश्वर स्तंभात म्हणजे खांबात देखील आहे, हे नरसिंह अवताराने सिद्ध केले. संकटात रक्षण. जेव्हा भक्त पूर्ण श्रद्धेने देवाला हाक मारतो तेव्हा देव सर्व नियम पाळूनही भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो. भगवान नरसिंहाची मंदिरे संपूर्ण भारतात पसरली आहेत, परंतु दक्षिण भारतात त्याची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातही काही अत्यंत जागृत आणि प्राचीन स्थाने आहेत. येथे नरसिंह देवाच्या काही प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिराची सविस्तर माहिती दिली आहे. 1. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे. नीरा नरसिंहपूर, पुणे जिल्हा. हे महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख नरसिंह मंदिर आहे. भीमा आणि नीरा नद्यांच्या संगमावर हे भव्य मंदिर स्थित आहे. अशी श्रद्धा आहे की या मूर्तीची स्थापना स्वतः भक्त प्रल्हादाने वाळूपासून केली होती. हे मंदिर अतिशय प्राचीन असून इथली शांतता मनाला प्रसन्न करते. कोळे नरसिंहपूर, सांगली जिल्हा. कृष्णा नदीच्या काठी वसलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे. येथील मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती अत्यंत भव्य आहे. हे स्थानही पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. शहदा नंदुरबार येथील गोमती नदीच्या काठी नरसिंह मंदिर असून तिथे मोठे मेळे भरतात. 2. दक्षिण भारतातील जगप्रसिद्ध मंदिरे. अहोबिलम, आंध्र प्रदेश. याला नरसिंहाचे मुख्य निवासस्थान मानले जाते. येथे एकूण 9 नरसिंह मंदिरे आहेत. नवनरसिंह असे मानले जाते की हिरण्यकश्यपूचा वध याच ठिकाणी झाला होता. येथील जंगलात ही 9 मंदिरे विखरलेली असून ती ट्रेकिंगसाठीही प्रसिद्ध आहेत. सिंहाचलम, आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम. हे मंदिर पर्वतावर स्थित आहे. येथील मूर्ती वर्षभर चंदनाच्या उटीने माखलेली असते. केवळ वर्षातून एकदा म्हणजे अक्षय तृतीयेला हे चंदन काढले जाते आणि भक्तांना मूळ स्वरूपाचे दर्शन मिळते. येथील मूर्तीला वराह नरसिंह म्हटले जाते. हप्पी उग्र नरसिंह, कर्नाटक. हप्पी येथील श्री नरसिंहाची मूर्ती अत्यंत भव्य, सुमारे 6.7 मीटर उंच असून ती एकाच पाषाणातून कोरलेली आहे. या मूर्तीला लक्ष्मी नरसिंह असेही म्हणतात. जरी आता लक्ष्मीची छोटी मूर्ती खंडित झाली आहे. यादगिरी गुट्टा, तेलंगणा. एका मोठ्या गुहेत हे मंदिर आहे. नुकतेच या मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून ते आता तिरुपती सारखेच भव्य आणि आधुनिक सुखसोयींनी युक्त करण्यात आले आहे. 3. इतर प्रसिद्ध मंदिरे. पुरी, ओडिशा. जगन्नाथपुरी मंदिराच्या परिसरात एक प्राचीन नरसिंह मंदिर आहे. परंपरेनुसार जगन्नाथाच्या मुख्य पूजेपूर्वी नरसिंहाची पूजा केली जाते. जोशीमठ, उत्तराखंड. येथे भगवान नरसिंहाचे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. हिवाळ्यात जेव्हा बद्रीनाथ धाम बंद असते तेव्हा तेथेही नरसिंह देवाची विशेष उपासना होते. नरसिंह अवताराचे रहस्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. माहिती आवडल्यास आपल्या भाविक भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.